गेल्या 20 ते 25 वर्षात सुधाकर पाटील भारसाकडे हे अभिनिक्त सम्राट होते जिल्हा बँकेवर. आतापर्यंत त्यांच्यासमोर कोणी आव्हानच उभं केलं नव्हतं. काही आव्हानं झाले पण ते तुटपुंजे होते. जेव्हा बाळासाहेब वानखळे आंबलेकर हे उभे राहिले आणि सुधाकर पाटील राहिले, तेव्हापासून यामध्ये अर्थकारण चालू झालं. पण यावेळेस जे अनिभिक्त सम्राट 20 ते 25 वर्षापासून सुधाकर पाटील जिल्हा बँकेवर जात होते, अध्यक्षसुद्धा झाले, यावेळेस त्यांनी पक्ष बदलवला आहे. आणि पक्ष बदलवल्यामुळे आज त्यांची स्थिती काय यावरच आजचा व्हिडिओ. अर्थातच मी गणेश साखरे गन्ना फन्ना यूट्यूब चॅनल, आपल्या मनातील भावना प्रगट करणारं चॅनल, निर्भीड चॅनल अशी या चॅनलची ओळख आहे. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करण्यास विसरू नका, लाईक तर नक्कीच करा, व्हिडिओ पूर्ण पहा. मित्र हो, यावेळेची परिस्थिती थोडीशी दर्यापूर तालुक्यातल्या एडीसी बँकेतून जो सोसायटीतून निवडून जातो त्याची वेगळी झालेली आहे. काँग्रेसमधून सुधाकर पाटील शिंदे सेनेत गेले आणि शिंदे सेना ही पैशाने किती प्रबळ आहे हे सर्वांना माहीत आहे. BJP पैशाने किती प्रबळ आहे हे सर्वांना माहीत आहे. पण आज BJP किंवा शिंदे सेनेच्या समोर आव्हान देणारा नेता हा सध्या तरी दर्यापूर तालुक्यात नाही. बळवंतराव खासदार आहेत, ते उभे राहतील का? पण जो 10 वर्ष लगातार एडीसी बँकेवर संचालक म्हणून गेला, त्यामुळे इथे सुधाकर पाटील भारसाकडे यांना उभं राहता येणार नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. मग स्वतः सुधाकर पाटील उभे नसताना एडीसी बँकेवर त्यांनी जो कॅन्डिडेट दिला, मग आता ते स्वतःची पत्नी देतात का मुलगा देतात का त्यामध्ये अजून पर्याय स्वीकारतात, हा सुद्धा एक गहन प्रश्न समोर येत आहे. त्यानंतर अरुण पाटील गावंडे यांच्या एकला चेरूची भूमिका जी राहते प्रत्येक वेळेस, यावेळेस सुधाकर पाटील भारसाकडे किंवा भारसाकडे कंपनीला शह देण्याकरता हे यावेळेस माघार घेऊन काँग्रेसच्या कॅन्डिडेटला सपोर्ट करतील का? आणि मला असं वाटतं की ती जास्तीत जास्त शक्यता यावेळेस वाटतंय. आता मग प्रमुख प्रबळ दावेदार कोण? BJPकडून बाळासाहेब वानखळे हे उभे राहू शकतात, पण ते सोसायटीचे आंबल्याचे अध्यक्ष आहेत, त्यांना तिथे राजीनामा द्यावा लागेल. दुसरा पर्याय तिथे तो मनीष भाऊ कोरपे, पैशाने तगडा माणूस आहे. पण जेव्हा बाळासाहेब वानखळे आणि मनीष भाऊ कोरपे यांची आपण तुलना करू, तेव्हा मला कुठंतरी असं वाटतंय की मनीष भाऊपेक्षा बाळासाहेब वानखळे हे काँग्रेसच्या सोसायटीमध्ये छेद करू शकतात. अशा परिस्थितीत प्रकाश पाटील भारसाकडे यांचा पवित्रा काय राहील? मधात थोडंसं कसं वाटलंय की प्रकाश पाटील आणि सुधाकर पाटील यांचं जे पटत नव्हतं ते आज एकत्र व्हायला लागले. मी मागच्या वेळेस व्हिडिओसुद्धा टाकला होता. पण राजकारणात भाऊ भावाचा नसतोच, कारण बाप मुलीचा होत नाही, मुलगा बापाचा होत नाही. मुलायम सिंगच्या मुलांनी स्वतःच्या वडिलाचं स्थापन केलेला पक्षसुद्धा स्वतःच्या ताब्यात घेतला, म्हणजे ते स्वतःच्या वडिलाच्या विरोधात गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी स्थापन केल्यावर सुद्धा अजित पवार. त्यामुळे राजकारणात काय होईल सांगता येत नाही. हे दोन भाऊ एकत्र जर आले तर मला असं वाटतंय की सुधाकर पाटील यांना शह कोणी देऊ शकणार नाही. पण या दोन भावांनी जर समजा एकामेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न जर केले तर त्यांच्यासमोर दोन पर्याय आहेत. एक बाळासाहेब वानखळे किंवा मनीष कोरपे, किंवा तिसरा पर्याय शिल्लक होतो अनिल जळमकर. मग अशा वेळेस बाळासाहेब वानखळे आणि प्रकाश पाटील भारसाकडे यांचं पटत नाही. कारण मागच्या वेळेस प्रकाश पाटील भारसाकडे यांनी बुंदेले यांना उभं केल्यानंतर
अपक्ष स्वाभिमानकडून बाळासाहेब वानखडे आणि मनीष पाटील कोरपे हे दिलेल्या शिंदे सेनेच्या अभिजित अडसूळच्या मागे राहिले आणि प्रकाश पाटील हा माणूस डाशेल आहे. 8 पंचवार्षिक योजना ते आमदार राहिले म्हणजे गाढ अनुभव आहे. ते फक्त हतबल झाले त्यांचे भाऊ सुधाकर पाटील भारसागळे यांच्यासमोर. मग त्यांना बाळासाहेब वानखडे चालत नाहीत, त्यांना मनीष कोरपेसुद्धा चालत नाहीत. मग अशा वेळेस तिसरा पर्याय जर सुधाकर पाटलांना शह देण्याकरता प्रकाश पाटील यांनी उभा करून तिसरा माणूस राष्ट्रवादीचे जळमकर दिले तर, पण इकडे प्रकाश पाटील आणि अरुण पाटलाचंही जमत नाही. मग शेवटी पर्याय प्रकाश पाटील यांना काय राहतो, तर एक तर सहकारात पक्ष नसतात, त्यामुळे प्रकाश पाटील हे स्वतःचा कॅन्डिडेट उभा करू शकतात. पण स्वतःचा कॅन्डिडेट उभा केला तरी ते मताचं विभाजन सुधाकर पाटलाच्या पाथ्यावर पडते. सुधाकर पाटील तिथे निवडूनच येतात कारण मताचं विभाजन होऊन राहिलं. मग शेवटी सुधाकर पाटील भारसागळे यांना शह देण्याकरता तिथे एकच पर्याय शिल्लक राहतो की बीजेपीत आपसी मतभेद असलेले बाळासाहेब, मनीषभाऊ कोरपे, प्रकाश पाटील आणि अवांतर पक्षातले अरुण पाटील या सर्वांना एकत्र होऊन तो शह तुम्हाला सुधाकर पाटील भारसागळे यांना द्यावा लागेल. आणि यांच्यामध्ये जर फाटाफूट झाली तर इथं सुधाकर पाटील भारसागळेचा जो कॅन्डिडेट राहील तो शिवर झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे दोन भाऊ एकत्र झाल्यानंतर कोणता कॅन्डिडेट देतात तो एक भाग आहे, कारण प्रत्येकाला वाटतं की माझं अस्तित्व राहिलं पाहिजे. पण इकडून BJP आणि शिंदे सेना यांची युती आहे. राजकारणात काही होऊ शकते आणि शेवटी या वर्षीच्या प्रतिनिधीला लॉटरी लागली असं म्हणण्यास काही हरकत नाही, कारण बच्चूभाऊ कडू हे शिंदे सेनेत आहेत आणि महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती पाहता शिंदे सेना आणि BJP हे पैशाच्या बाबतीत कुठेच कमी पडणार नाहीत. 5 लाखावर जरी प्रतिनिधी गेला तरी शिंदे सेना आणि BJP ही घेऊ शकतात. मग येणाऱ्या काळात शिंदे सेना आणि BJP यांच्यामध्ये जे वर्चस्वाची लढाई आहे, या लढाईमध्ये 2 कॅन्डिडेट त्यांचे परस्पर एकमेकाच्या विरोधात ठाकतील का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. पण बाळासाहेब किंवा मनीष कोरपे हे जर उभे राहिले तर प्रकाश पाटलांची भूमिका काय राहील, त्यानंतर अरुण पाटला यांची प्रत्येक वेळेस ते त्यांचे कॅन्डिडेट पडल्यानंतर ते कपडे झटकून स्वतः पुढच्या कामाला लागतात हे स्वतः ते म्हणतात. मग त्यांची भूमिका काय राहील, असा हा गुंतागांतीचा दर्यापुरातील ADC बँकेतला जाणारा कॅन्डिडेटबद्दल गुंतागांती निर्माण झाली. हे माझं विश्लेषण आहे की यामधून एक तिसराच पर्याय ते काढतात. यासाठीच आजचा व्हिडिओ होता. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. पण तुमच्याही मनात काय आहे, लोकांच्या, राजकीय लोकांच्या, त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया या चॅनलवर देऊन लोकांपर्यंत असलेल्या भावना प्रगट करा, हीच एक विनंती. धन्यवाद.